ह्या क्लिप्स मला डिलीट करायचं होते, पण म्हणलं छोटा डॉन कसे दारे धरतो हे तुम्हालाही दाखवा. डॉनला एकही बारा नीट बुजता येईना, पण भाऊ श्रीमान दादाची रील पाहून आलता. साल्टी गेली तरी चालन, पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. तर नमस्कार पब्लिक, मी पवन, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. आता वही पेन घेऊन आलोय, म्हणजे मला काही अभ्यास नाही करायचा. सकाळी सकाळी कापूस भरायला आली ती गाडी, आणि त्याचेच माप मला लिहायचे होते. इकडे माप लिहिता कापूस केव्हा संपलं हे कळालंच नाही, कारण यावर्षी पाऊस जास्त आणि माल कमी झालाय. कापूस जसं कमी झालं तसं खराब पण थोडाच झालता, तेवढं तरी बरं झालं. मग काय, कापसाची गाडी भरल्यानंतर फटाफट आलो शेतात, कारण आपल्या गावाला द्यायचं होतं पाणी. सगळ्यात आधी वायर जोडून घेतली, मग काय केली मोटर चालू. इथं बसवलंय आम्ही ऑटोमेशन. आता किती वेळेस लाईट गेली तर आम्हाला बार बार विहिरीवर यायची गरज नाही. एकदा चालू केली की डायरेक्ट बंद करायलाच यायचं. पाण्याच्या आधी गावाला युरिया पण शिपायचा होता, म्हणून युरियाची गोणी पण आणून टाकली शेतात. आता युरिया शिपायचं काम करणार होते भाऊ, कारण माझ्या हातात टोपलं आलं की अर्ध्या वावरातच गोणी संपली. समोर गावाच्या फटक्यात युरिया शिपित होते, तोपर्यंत आपण लसूण भिजून घेतला. आणि इथं पाण्याने एवढे हाल केले की 12 फोल्ड्या माती होऊन गेली. आणि इथं मला एकच रील आठवली, अरे मालिक हो, थोड़ा सा गलती हो गई. नंतर भाऊनी पण अर्ध्या वावरात पटापट युरिया शिपून घेतला. आता इथून पुढचं काम माझ्याकडे होतं. इथं मला मदत करायला आला छोटा डॉन, पण इथं मयच हाल बेहाल झालते, तर छोट्या डॉनला आवरणार आहे का पाणी. इथून भाऊनी कधी कल्टी मारली मलाच कळालं नाही. नंतर दिलं एका फडकीला पाणी लावून आणि घेतला युरिया शिपून. युरिया शिपून झालं, पण तेवढ्यात लाईट गेली, आणि त्यात आपल्या या 2 फाटक्या भेजायच्या राहिल्या. आता हे वहीन उद्या. तिथून मी आलो ऊस खात खात खालच्या वावरात. या पहा, छोटा डॉन इकडे दादे धरतोय. हे असले छोटे मोठे काम करीत राहतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर किंवा पेजवर नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब करा.